हे मागचा भाग कटिंग केलेला, हा पुढचा भाग कटिंग केलेला. आता बाईची कटिंग दाखवते. हा बाईला एवढा कपडा आहे, तर ह्याची आहे ना बाई मोठी आहे, कारण माप मोठं आहे, तर हे एवढं पुरणार नाही, म्हणून हे दोन हे असे लावून घेणार आहे. इकडं एक जोडून दाखवते मी. आता दुसरं जोडून घेऊ. आता हे पूर्ण जोडून घेतलेले मी हे दोन्ही भाग. आता हे एकावर एक ठेवून 4 पदरी करायचे. बरोबर जोडून घ्यायचं. आणि ही जी मापाची बाई आहे, मी असं टेपनी मोजायचं पण दाखवणार नाही, एकदम सोप्या पद्धतीने दाखवते तुम्हाला. ही अशी बाई बरोबर ठेवून घ्यायची ह्याच्यावर बरोबर. आणि इकडं बघायचं 2-3 बोटं आहे का, 2-3 बोटं आहे म्हणजे ही एवढी बाई पुरून जाते. आता इथनं खाली 1.5 इंच शिलाईला सोडते मी दुमडायला. आणि हे इथून हे इतकं वरती, हे इतकं येतंय, ते इतकं मार्जिनला शिलाईला घ्यायचंय. इथून तिथून अशी पूर्ण ही रेघ मारायची आहे. आणि इथून खाली 3.25 इंच घ्यायचं. सव्वा 3 इंच. आणि इथनं आकार द्यायचा चालायचं. आणि इथून 1 इंचाचा खड्डा पाडायचा. इथं मध्यभागी हा एक खड्डा पाडायचा आहे, सेंटर काढायचा आहे. आता दोन्हीला हे करायचं. ज्या बाजूनी जोड लावलेला आहे या बाजूने, ही बाजू पाठीमागं आली पाहिजे, ही बाजू पूर्ण आली पाहिजे. इथनं खड्डा द्यायचा एक बाजूने. ही झाली बाईची कटिंग. आता मी टक्स कसे मारायचे ते दाखवणार आहे.